नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा 5 जानेवारीला आणि कंबाईन ग्रुप सीची पूर्वपरीक्षा 2 जानेवारीला होणार आहे. त्या अनुषंगाने आपण ही PYQची सिरीज सुरू केली आहे. ह्या सिरीजचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. चला या सिरीजला सुरुवात करू. या सिरीजचा आपला पहिला प्रश्न काय पहा. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर कोण होते? सी राजगोपालाचारी. दुसरा प्रश्न पहा. खालील विधाने विचारात घ्या. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेले नाही आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर करता येतो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा सादर करता येतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे बायाचं उत्तर आहे पहा, ए आणि बी. कारण भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेलं नाही आहे, बरोबर आहे. आणि तो फक्त लोकसभेत सादर करता येतो, राज्यसभेत नाही. चला नेक्स्ट प्रश्न. याच्याविषयी थोडी माहिती पाहू. भारताच्या घटनेत कलम 74 राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. कलम 75 एवढे सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील. पंतप्रधानाचा कालावधी घटनेत निश्चित केलेला नाही आहे. जर तुम्हाला प्रश्न आला पंतप्रधानाचा कालावधी घटनेत निश्चित केलेला आहे असा प्रश्न आला, ते रॉंग उत्तर. राष्ट्रपती अशाच व्यक्तीची नियुक्ती मंत्री म्हणून करू शकतो ज्याच्या नावाची शिफारस पंतप्रधानांनी केलेली असते. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सभाचे अध्यक्षस्थान भूषवितात. घटनेच्या कलम 78 पंतप्रधानाची कर्तव्ये आहेत. पंतप्रधान राष्ट्रपतींना पुढील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी सल्ला देतात. भारताचे महान्यायवादी, भारताचे महालेखापाल, संघ लोक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य व अन्य निवडणूक आयुक्त आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात पंतप्रधानाच्या सल्ल्याने. कलम 74(2) मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्या न्यायालयात करता येणार नाही. कलम 71 न्यायालयाने निकाल दिला की लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही राष्ट्रपतींना काळजी व सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावे लागेल. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री हे 3 प्रकार मंत्र्याचे. तर आपला 3 नंबरचा प्रश्न पाहू. काय? डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमात भारतीय संविधानाचा आत्मा असे मानले? कलम 19, कलम 21, कलम 51, कलम 32. कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले? तर कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले. तर कलम 19 भाषण स्वातंत्र्य आहे. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण आणि कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. आता कलम 32 विषयी थोडी माहिती पाहू. कलम 32 विषय पहा. तर प्राधिलेख. मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत तर उच्च न्यायालय कलम 200 अंतर्गत प्राधिलेख काढू शकतो. देहोपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण हे काय? तर हेबियस कॉर्पस ही लॅटिन भाषेतील संज्ञा असून याचा शब्दर्थ अर्थ संदेह उपस्थित करणे असा होतो. परमादेश किंवा महादेश हे काय? तर मॅडमस या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ आम्ही आज्ञा देतो असा होतो. काय देतो? आम्ही आज्ञा देतो असा होतो. तर प्रतिषेध काय? तर प्रोहिबिशन या शब्दाचा अर्थ प्रतिबंध करणे असा होतो. उत्प्रेक्षण किंवा प्रकाशन काय? तर सर्शियारोरा या लॅटिन संज्ञेचा शब्दाचा अर्थ असे प्रमाणित करता येते की असा होतो. अधिकार किंवा अधिकार वारांटो या संज्ञेचा अर्थ कोणत्या अधिकाराने असा होतो. नेक्स्ट प्रश्न. भारताच्या संविधान अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्या अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी हे स्टॉक एक्सचेंज समवर्ती सूची ही अयोग्य जोडी ही बरोबर आहे. जंगले समवर्ती सूचीमध्ये आहेत. पोस्ट ऑफिस केंद्र सूची, सार्वजनिक आरोग्य राज्य सूची. 5 नंबरचा प्रश्न बघा. काय? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? त्याचं उत्तर आहे सर B.N. राव यांची नियुक्ती केली. तर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती, 44वी, 61वी का 24वी?
तर 42 घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आला. ते घटनादुरुस्ती थोडी माहिती पाहू घटना दुरुस्तीविषयी. तर 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976. या घटनादुरुस्तीने घटनेत कलम 368 हे कलम टाकण्यात आले आणि हे कलम समाविष्ट करून घोषित करण्यात गेले की संसदेच्या संविधानीय अधिकारावर कोणती घटनादुरुस्ती कोणत्या न्यायालयात कोणत्या कारणास्तव प्रश्नास्पद करता येणार नाही. 44वा घटनादुरुस्ती 44वा घटनादुरुस्ती 1978 38(2) हे तत्त्व समाविष्ट केले. 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971. या कायद्याने गोलकनाथ खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संसदेने 24व्या घटनादुरुस्ती 1971 स्वरूपात प्रतिसाद दिला. या घटनादुरुस्तीने कलम 13 व 368 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. कोणत्या? गोलकनाथ 24वी घटनादुरुस्तीने. नेक्स्ट प्रश्न काय? एक मिनिट. आपला 7 नंबरचा प्रश्न पहा. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला? 44वी घटनादुरुस्ती, 52वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती का 61वी घटनादुरुस्ती? त्याचं उत्तर आहे 52वी घटनादुरुस्ती. आता 44वी, 42वी. नेक्स्ट प्रश्न पाहू. आपला 8 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? राज्यघटनेची उद्देशिका, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये का 9वी सूची? त्याचं उत्तर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न पाहू. 9 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. भारताचे महान्यायवादी. भारताच्या महान्यायवादीला कंबाईन पूर्व परीक्षेला दरवर्षी एक तरी प्रश्न असतो. त्याविषयी थोडी माहिती हो. हे प्रश्न पहा. हे लोकसभेतील कामकाजात सहभागी होऊ शकतात. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. हे लोकसभेत बोलवू शकतात. हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर काय सत्य आहे असं विचारलं आहे? ए सी, बी डी का ABC? उत्तर A, B आणि C. म्हणजे काय? हे लोकसभेतील कामकाजात भाग म्हणजे सहभागी होऊ शकतात. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात आणि ते लोकसभेत बोलू शकतात पण ते मतदान करू शकत नाहीत. तर का त्याच्याविषयी थोडी माहिती पाहू. हे भारताचे महान्यायवादी. काय? नेमणूक व अर्थ. भारताचा महान्यायवाद्याची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. महान्यायवादी पदाचा कालावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही आहे. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात. घटनेत महान्यायवादी यांचा पगार व भत्ते निश्चित केलेले नाहीत. भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी या नात्याने महान्यायवादी यांचे कर्तव्य आहे. राष्ट्रपतीकडून त्यांना नेमून दिली जातील अशी विधिविषयक कामे करणे त्यांना भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालय सुनावणीचा ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. भारत सरकारविरुद्ध कोणती सल्ला किंवा विश्लेषण करू शकत नाहीत. सल्ला आणि विश्लेषण करू शकत नाहीत. नेक्स्ट प्रश्न पाहू आजचा. 10 नंबरचा प्रश्न पहा. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेत कलम 52 ते कलम 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट संबंधित आहेत. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहेत. तर वरीलपैकी बरोबर विधान ओळखा. काय याचं उत्तर आहे ए आणि बी हे बरोबर आहे. सी हे चूक आहे. काय? भारतीय राज्यघटनेत कलम 352 360 कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत.
आणि भारतीय राज्यघटनेत कलम 356 हे राष्ट्रीय आणीबाणी राजवट घोषित करतात. नेक्स्ट प्रश्न पाहू. 11 नंबरचा प्रश्न आहे. MC सट्टलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होतो, त्याला तिथे बोलणे व मतदानाचा अधिकार आहे. तो कोणते विधान चूक आहे असं विचारले. तर 11 नंबरचा प्रश्न उत्तर आहे क. तर क हे चूक आहे. तिथं बोलू शकतात पण तिथं मतदानाचा अधिकार नाही. हे 2 बरोबर आहे. 12 नंबरचा प्रश्न. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाने करण्यात आली आहे? कलम 315. कलम 315 आणि राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? काय 13 नंबरचं उत्तर? त्याचं उत्तर आहे कलम 75. कलम 74, कलम 73 आणि कलम 76 विषयी थोडी माहिती पाहू. कलम 74 राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. कलम 75 मंत्र्यासंबंधी तरतुदी आहेत आणि कलम 76 भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद आहे. 14 नंबरचा प्रश्न. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? हे राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे, संबंधित राज्याचा राज्यपाल, भारताचा राष्ट्रपती का संबंधित राज्याचा मुख्यमंत्री? काय 14 नंबरचं उत्तर? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे संबंधित राज्याचा राज्यपालकडे भारताचा महान्यायवादी आपला पदाचा राजीनामा सोपवतो. 15 नंबरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याचा विधानसभेत हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्याचा 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्याचा बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. फक्त एकच बरोबर आहे, बी रॉंग आहे. तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मित्रांनो, हे खाली आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि असे हे सिरीज पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी लाईक करा. धन्यवाद.